नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण भूगोलाचे प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल या दोन टॉपिकवर आपला भर राहणार आहे. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रमाणावर कोळसा क्षेत्र आढळते? या प्रश्नाचं योग्य उत्तर झारखंड असं आहे. भारतातील झारखंड ह्या राज्यात सर्वात जास्त कोळसा क्षेत्र आहे आणि त्यानंतर छत्तीसगड हे 2 नंबरला आहे आणि ओडिशा हे राज्य 3 नंबरला आहे. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर महाराष्ट्रात जे गोदावरी नदीचे खोरे आहे, या गोदावरी नदीच्या खोऱ्यात विशेषतः कोळसा क्षेत्र पाहायला आढळते. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे तापमान समस्वरूपाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर मुंबई असं आहे. खाली दिलेली जी ठिकाणे आहेत यापैकी मुंबईचे जे तापमान आहे ते समस्वरूपाचे असते. मग आता समस्वरूप म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेऊ. ज्या ठिकाणी दिवसभरात कमाल तापमान व किमान तापमान यांच्यातील फरक हा कमी असतो, म्हणजेच दिवसाचे तापमान असते त्या तुलनेत रात्रीच्या तापमानात जास्त फरक नसतो, तर अशा वातावरणाला किंवा अशा तापमानाला समतापमान असे म्हणतात. आणि ज्या ठिकाणी हा फरक जास्त असतो अशा तापमानाला त्या ठिकाणी विषम तापमान असे म्हणतात. तर असे समस्वरूपाचे तापमान समुद्रकिनारी भागात असते आणि जे विषम स्वरूपाचे तापमान असते ते खंडांतर्गत भागात पाहायला मिळते. त्यामुळे मुंबई समुद्रकिनारी असल्यामुळे मुंबईचे तापमान हे समस्वरूपाचे आहे. प्रश्न क्रमांक 3. विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना तापमानात खालीलपैकी कोणता बदल होतो? मग विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना काय बदल होत असेल? तर या ठिकाणी तापमान हे कमी होत जाते. जसं की दक्षिण ध्रुव आहे पृथ्वीचा आणि उत्तर ध्रुव आहे. तर विषुववृत्तापासून जसजसे आपण दक्षिण ध्रुवाकडे जाऊ किंवा उत्तर ध्रुवाकडे जाऊ तर त्यावेळेस तापमानात ही घट होत असते. कारण विषुववृत्तावरती जशी सूर्याची किरणे ही सरळ रेषेत पडतात तशी या दक्षिण ध्रुवावर आणि उत्तर ध्रुवावर सूर्यकिरणे ही तिरपी पडतात आणि त्यामुळे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर तापमानात ही घट पाहायला मिळते आणि सर्वात जास्त तापमान हे विषुववृत्तावर त्या ठिकाणी आढळते. आणि त्याचबरोबर समुद्रसपाटीपासून आपण जसजसे उंचावर जाऊ तसतसे देखील तापमान कमी होत असते. प्रश्न क्रमांक 4. समुद्राच्या पाण्यातील खनिज द्रव्यांची तसेच क्षारांची पातळी खालीलपैकी कोणत्या कारणामुळे वाढते? या प्रश्नाचं योग्य उत्तर समुद्रातील ज्वालामुखी असं आहे. ज्याप्रमाणे जमिनीवर ज्वालामुखी येतात तसेच समुद्रात देखील ज्वालामुखी हे येत असतात आणि ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे, राख, त्याचबरोबर क्षार, वायू हे त्या ठिकाणी पाण्यात मिसळतात. या सर्वांमुळे समुद्राच्या पाण्यातील खनिज द्रव्यांची आणि क्षारांची पातळी ही वाढते. मग आता समुद्राच्या पाण्यात हे जे खनिज द्रव्य आणि क्षारांची पातळी आहे हे वाढण्याचे फक्त हे एकमेव कारण होऊ शकेल का? तर नाही. यापेक्षा दुसरे पण एक महत्त्वाचे कारण आहे. जे पृथ्वीवर सजीव आहेत किंवा ज्या वनस्पती आहेत तर यांचे मृतावशेष त्या ठिकाणी विघटित होऊन जेव्हा ते समुद्राच्या पाण्यात मिसळतात तेव्हा त्यांच्यामधील जी खनिज द्रव्ये आहेत आणि क्षार आहेत ते देखील पाण्यात मिसळतात आणि त्यामुळे देखील हे जे समुद्राचे खनिज द्रव्य आणि क्षारांची पातळी आहे ती वाढू शकते. प्रश्न क्रमांक 5. जगातील सर्वात जास्त क्षारयुक्त जलाशय कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर मृत समुद्र असं आहे. मृत समुद्र हा जगातील सर्वात जास्त क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो आणि या मृत समुद्राची क्षारता ही दर 1332 इतकी आहे. मग आता हा मृत समुद्र आहे कुठे? तर तो इस्रायल व जॉर्डन या 2 देशांच्या मध्ये पसरलेला एक भूवेष्टित समुद्र आहे. प्रश्न क्रमांक 6. भारतात लाल रंगाचा वाळूचा खडक विशेषतः कोठे आढळतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर राजस्थान असं आहे. भारतात लाल रंगाचा हा जो वाळूचा खडक आहे तो विशेषतः राजस्थानमधील जे जयपूर आहे या जयपूरजवळ हा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे किंवा स्तरित खडक आपण त्याला म्हणू शकतो. आणि या खडकाचा वापर दिल्ली येथील जो प्रसिद्ध लाल महाल आहे तर या लाल महालाच्या बांधकामासाठी या खडकाचा उपयोग केला गेलेला आहे. हा खडक मऊ असल्यामुळे त्याच्यावर नक्षीकाम हे सहजतेने करता येते. प्रश्न क्रमांक 7. डॅश डॅश नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे आढळून येते. या प्रश्नाचं योग्य उत्तर नर्मदा नदी असे आहे. नर्मदा नदीचे तट हे संगमरवर खडकाचे आहे. मध्य प्रदेश राज्यातील भेड़ाघाट या ठिकाणी
या नर्मदा नदीच्या तटावर असे संगमरवर खडकाचे अवशेष त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सूर्योदय, सूर्यास्त आणि पौर्णिमेच्या वेळेस या ठिकाणचे हे जे संगमरवराचे जे तट आहेत हे चांगले उजळून निघतात, जसं तुम्हाला या फोटोमध्ये दिसत आहे. प्रश्न क्रमांक 8. भूऔष्णिक ऊर्जा उत्पादनासाठी उपयुक्त उष्ण पाण्याचे झरे महाराष्ट्रात कोठे आढळतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर वज्रेश्वरी असं आहे. वज्रेश्वरी हे जे ठिकाण आहे हे ठाणे जिल्ह्यात आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या तालुक्यात वज्रेश्वरी हे ठिकाण आहे आणि वज्रेश्वरी या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आढळतात. मग या उष्ण झऱ्यांचा उपयोग कशासाठी केला जातो? तर विद्युत निर्मितीसाठी यांचा उपयोग केला जातो. पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमानाचा वापर करून त्या ठिकाणी विद्युत निर्मिती ही केली जाते. भारताच्या हिमाचल प्रदेश या राज्यातील मणीकरण या ठिकाणी असा प्रकल्प अस्तित्वात आहे. प्रश्न क्रमांक 9. उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने डॅश डॅश व्यवसाय आढळतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर प्राथमिक व्यवसाय असं आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय हे जास्त करून आढळतात. तर प्राथमिक व्यवसाय म्हणजे नक्की काय? तर निसर्गात उपलब्ध असणारे जे घटक आहेत या निसर्गातील घटकांवर आधारित जे व्यवसाय आहेत यांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. जसं की उदाहरणार्थ पशुपालन, मासेमारी हे प्राथमिक व्यवसाय आहेत आणि या व्यवसायांपासून पुढे केले जाणारे व्यवसाय हे द्वितीयक व्यवसाय असतात. तर असे हे जे प्राथमिक व्यवसाय आहेत हे प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात. भारताचाही बराचसा भाग हा उष्णकटिबंधीय प्रदेशात येतो. विशेषतः भारताचा दक्षिण भाग हा उष्णकटिबंधीय प्रदेशात मोडतो. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या 2 तारखांना दिनमान व रात्रमान यांतील कालावधी हा समान असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर 21 मार्च व 23 सप्टेंबर असं आहे. 21 मार्च व 23 सप्टेंबर हे वर्षातील जे 2 दिवस आहेत या 2 दिवसांना दिनमान व रात्रमान यांच्यातील कालावधी हा समान असतो. दिनमान म्हणजे काय? दिवसाचा जो कालावधी आणि रात्रीचा जो कालावधी आहे यांना दिनमान व रात्रमान असे म्हणतात. तर दिवसाचा जो कालावधी आहे तो रात्रीच्या कालावधी इतकाच असतो. म्हणजेच दिवस आणि रात्र ही समान कालावधीची असते. तर अशा दिवसाला विषुवदिन असे म्हणतात. तर 21 मार्च व 23 सप्टेंबर या दिवशी यांच्यातील कालावधी हा समान असतो. हे 2 दिवस सोडून बाकीचे जे सर्व दिवस जे आहेत वर्षातील तर या दिवसांमध्ये दिनमान व रात्रमान हा समान नसतो. प्रश्न क्रमांक 11. ज्या हवेत बाष्प असते ती हवा डॅश डॅश असते. मग कशी असते? तर ती हवा दमट असते. ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. आपल्याला माहीतच आहे वातावरणात जे आहे बाष्प अस्तित्वात असते आणि ज्या ठिकाणी हे बाष्प जास्त असते त्या ठिकाणची हवा ही दमट असते. वातावरणातील या दमटपणास तेथील आर्द्रता असे म्हणतात. मग ज्या ठिकाणी तापमान जास्त असते त्या ठिकाणी हवेतील वातावरणातील जे बाष्प आहे ते जास्त असते आणि त्यामुळे तेथील हवा ही दमट असते. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणते घटक हवामानावर परिणाम करतात? तर या ठिकाणी अक्षवृत्तीय स्थान, समुद्रसपाटीपासून उंची आणि सागरी प्रवाह हे तीनही जे घटक आहेत हे तीनही घटक हवामानावर परिणाम करतात. त्या व्यतिरिक्त समुद्र सानिध्य, स्थानिक वारे, जमिनीचा प्रकार हे घटक देखील तेथील हवामानावर परिणाम करत असतात. या घटकांच्या परिणामामुळे तेथील हवामान हे थंड किंवा उष्ण असते. प्रश्न क्रमांक 13. उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश कशाच्या वाढीसाठी सर्वोत्तम असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर प्लवंक असं आहे. उष्ण व शीत सागरी प्रवाह एखाद्या भागात जर एकत्र आले तर असा प्रदेश हा प्लवंक याच्या वाढीसाठी सर्वोत्तम असतो. मग आता प्लवंक हे काय आहे? तर हे माशांचे खाद्य असते आणि हे माशांचे खाद्य ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असते त्या ठिकाणी मासे देखील मोठ्या प्रमाणावर येतात. तेथील उबदार पाण्यात त्यांचे पुनरुत्पादन होत असते आणि अशा ठिकाणी माशांच्या मोठ्या संख्येमुळे या ठिकाणी मासेमारी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर तिथे चालतो. प्रश्न क्रमांक 14. मूळ खडक कशापासून तयार होतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर लावारस असं आहे. लावारसापासून मूळ खडक हे तयार होतात. मग मूळ खडक म्हणजे काय? तर अग्निजन्य खडकांना मूळ खडक म्हटलं जातं. पृथ्वीच्या अंतर्भागात तापमान हे प्रचंड असते त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ जे आहेत ते वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठांच्या भेगांमधून हे पदार्थ काही वेळेला बाहेर येतात आणि यालाच ज्वालामुखी असं म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस, राख, वायू, धुलीकण असे पदार्थ तेथे बाहेर पडतात आणि त्यातील लावारसापासून हे मूळ खडक तयार होतात.
प्रश्न क्रमांक 15. डॅश डॅश या खडकाची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर प्युमिस खडक असं आहे. प्युमिस खडक या खडकाची घनता कमी असते आणि त्यामुळे तो पाण्यावर तरंगतो. प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे आणि ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा प्युमिस खडक हा तयार होतो. तो सच्छिद्र असतो, म्हणजे त्याला छिद्रे असतात आणि त्याची घनताही कमी असते. प्रश्न क्रमांक 16. नैऋत्य मोसमी वारे भारतीय उपखंडाकडे डॅश डॅश या कालावधीत वाहतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर जून ते सप्टेंबर असं आहे. नैऋत्य मोसमी वारे भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. भारतीय उपखंडात होणारी वृष्टी ही मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने होत असते, हे आपणास माहीत आहे. हे वारे विषुववृत्त ओलांडून नैऋत्य दिशेकडून भारतात प्रवेश करतात. जून ते सप्टेंबर या कालावधीत ते भारतीय उपखंडाकडे वाहतात आणि विशेषतः ते बाष्पयुक्त असतात. प्रश्न क्रमांक 17. जालना जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या पिकासाठी GI टॅग म्हणजेच भौगोलिक नामांकन मिळालेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर मोसंबी असं आहे. मोसंबी या पिकासाठी जालना जिल्ह्याला GI टॅग मिळालेला आहे. इथे दिलेल्या अंजीर या पिकासाठी पुरंदर या ठिकाणाला GI टॅग मिळालेला आहे. त्याचबरोबर सीताफळ या पिकासाठी बीड या ठिकाणाला GI टॅग मिळालेला आहे आणि काजू या पिकासाठी वेंगुर्ला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे वेंगुर्ला ठिकाण आहे या ठिकाणाला भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 18. शेती तंत्रज्ञानात जगात पुढारलेला डॅश डॅश हा विविध शेती उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार देश आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर इस्रायल असं आहे. शेती तंत्रज्ञानात इस्रायल हा देश जगात पुढारलेला आहे आणि विविध शेती उत्पादनांचा तो प्रमुख निर्यातदार देश आहे. तेथील प्रतिकूल हवामान, त्याचबरोबर अर्ध्यापेक्षा जास्त प्रदेशात वाळवंटी प्रदेश आणि पाण्याचे दुर्भिक्ष अशा अनेक प्रतिकूल परिस्थितींवर मात करून इस्रायलने शेती क्षेत्रात मोठी प्रगती केलेली दिसून येते. प्रश्न क्रमांक 19. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात कोणते वारे वाहतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर लू असं आहे. लू वारे हे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तेथे वाहत असतात. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर सातारा असं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जो कोयना जलविद्युत प्रकल्प आहे तो सातारा जिल्ह्यात आहे. हा कोयना जलविद्युत प्रकल्प 1960 मेगावॅट इतक्या क्षमतेचा आहे. सातारा जिल्ह्यातील पाटणजवळ कोयना नदीवर हा जलविद्युत प्रकल्प स्थित आहे. तर अशा प्रकारे आज आपण भूगोल या विषयाचे सर्व 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरं देता आली कमेंट करून मला नेहमीप्रमाणे तुम्ही सांगायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता लाईक करायचं आहे. चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी इथून पुढेही तुम्हाला या ठिकाणी घेऊन येणार आहे. खूप खूप धन्यवाद.